आणि आता थेट जाऊयात पंढरपुरात। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पंढरपुरातील स्थानिक दलाल आणि भाविकांमध्ये दर्शनासाठीच्या आर्थिक व्यवहाराची एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। वशिल्याच्या दर्शनासाठी प्रति व्यक्ती 200 रुपये याप्रमाणे 5 भाविकांकडून एका दलालानं फोन पेवर 1000 रुपये घेतल्याची बाब समोर आलेली आहे। तर या संदर्भातली आपण ऑडिओ क्लिप एकदा ऐकूयात। काय दर्शन बुकिंग करावं लागते। मग काय करू? मग पैसे पाठवा लागते। माझ्याकडे नाही तेवढे काका। अरे काय तुझं नसून हमेशा नाही काका, मी गरीब पोरगा, मला तुम्ही देता तेवढे खर्चाला 100 200 500 तेवढ्यावरच माझं बघते। मग किती पाठवू? किती जण आहे? अरे 5 जण। 1000 रुपये लय नाही बुकिंग करून ठेवायला। 1000 रुपये 1000 रुपये लागतात? 200 रुपये करा। आज बाकीचं मग नंबर सांगू का? कोणला? फोन पेचा। काका मला फोन करा। हा चालेल। तर आपण थेट आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। भारत, अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। मला सांगा, जो दलाल आहे त्याच्यावर काही कारवाई झाली आहे का आतापर्यंत? खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाचा काळा बाजार आता सायंकाळच्या सुमारास समोर आलेला आहे। एक पंढरपुरातील स्थानिक दलाल आणि एका भाविकांसोबतचा जो ऑडिओ क्लिपचा जो संवाद क्लिप समोर आले आहे, त्याच्यानंतर खरं तर हे प्रकार समोर झालेला आहे। आपण मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन संबंधित कोण व्यक्ती आहे त्याच्यावरती आपण योग्य ती कडक कारवाई करू असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। आणि खरं तर ही ऑडिओ क्लिपची आपण साम टीव्ही याची पुष्टी करत नाही, मात्र गेल्या अनेक अशा प्रकारचे अनेक यापूर्वीचे प्रकार घडलेले आहेत। नुकताच आता उद्यापासून अधिक मास सुरू होतोय, भाविकांची मोठी गर्दी पंढरपूरमध्ये होते आणि या पार्श्वभूमीवरती काही दलाल असे पैसे घेऊन दर्शन देण्याचा प्रयत्न करतायत। नक्कीच भारत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता या दलालावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे।